इच्छा झाली, माझी नाही न्हाव्याची, तर झिरो कट करा. न्हाव्याची इच्छा नाही, आपण सांगू तसं न्हावी करणार. हा न्हाव्याला सांगितलं टक्कल कर, तो टक्कल करणार. ठीक आहे, पण मी त्या सांगत नाही पण नाही, एवढे तुरे मी ज्या वेळेला न्हाव्याला सांगतो ना की मला माझी केस बारीक कर, तर तो फ्रूटच घेतली आपण. आणि 300 रुपयाचे कांदा बटाटा. 300 रुपयाचे कांदा बटाटा, बरोबर. तेच झालं. 3-4 पिशव्यां मिळूनच हे घेतलंय, पण इकडे आल्यामुळे थोडासा फरक पडतो. खूप फरक पडतो. नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि प्राजक्ताने आज एकदम झकास पक्कड मेनू केलेला आहे, तो म्हणजे बटाटे वडा. वडा पाव नाही प्राजक्ता, घरामध्ये बेकरी नाहीये तुझी. मला वडापाव हा मेनू आहे ना, म्हणजे तू वडे केलेस. पण मेनू पूर्ण वडापाव असा होतो. वडापाव मेनू होतो, पण तू वडे केलेस ना. सो पाव आणायचे. सो आम्ही चाललेलो आहे पाव आणायला. येस, वड्यांची तयारी चालू आहे. एकीकडे पाव आणू, दूध पण आणू, त्यामुळे फक्कड असा चहा. आणि ईश्वरीने सगळं हे. चल बाळ, येतेस ना तू? I will explain you afterward, not now. Okay? फिलहाल मेरे साथ चलो, अगर आना चाहती हो तो. जाओ. Okay. So done it. We are going. चलो चलो चलो. In a lift, going towards ground floor. Okay. खूप घाई असते. चावी उघडायची. लॉक लावायला, लॉक उघडायला. ठीक आहे ना? हा, तीच आहे ना. प्रेस. असं असतं. त्याच्यानंतर हे लॉक इथे काढायचं. काढलं. काढलं. चल चलो. एक मिनिट, असं पायवरती कर, थोडस कर. नको, नंतर चालवतो. मला 2 लाख पेमेंट केलंय मी. 2 लाख. नीट चल. हे असं अडकवते. असं अडकवायचं असतं ते. कार्यक्रम झाला, आता खुर्च्या चालल्या जागेवरती. बटन दाबा. बघू शकता, आज आम्ही पहिले 4 वडे तळून घेतले, आणि ते तळून झाल्यानंतर त्याचा पहिला एक लॉट खाऊन पण झालाय. एकदम मस्त झाले. इकडे बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. इकडे 4 वडे तळायला पडलेले आहेत, आणि इकडे आहे पीठ. आणि याचे साधारणपणे किती होऊ शकतात प्राजक्ता, सांगशील तू? 8-10 होतील. आणि नुकतंच आम्ही आहे ना, ते उलटा वडापाव किंवा पाव वडा हा प्रकार ऐकला होता. तर मी प्राजक्ताला रिक्वेस्ट केली की शेवटचा 1 किंवा 2 आपण ते पाव वड्यासारखं करूया, कारण यावेळेला पाव पण एकदम छोटे छोटे आले माझे, एकदम छोटे छोटे. त्यामुळे तो एक प्रयोग पण होईल. पण मार्क तसाच आहे साधारणपणे. उभं तुझा. ओके. हा मार्क प्राजक्ता किती दिवस राहील साधारण? 2-3 दिवस तरी राहतो. मला वाटतं 8-10 दिवस राहतो, एकदम पूर्ण जाईपर्यंत. प्राजक्ता, तुला माहिती आहे बऱ्याच लोकांना आहे ना असा उकळता वडापाव खूप आवडतो. मला हा तेच मी सांगणार होतो. त्याच्यामध्ये तू पण एक आहे. म्हणजे हा वडा समजा असा येऊन बाहेर आला तर या लोकांना पसंत पडत नाही. हे अजिबात त्याला प्रेफर करत नाही. कुठेही गेलं तर यांना उकळता वडा पाहिजे, असा तळणीतून जस्ट बाहेर आलेला. असे अनेक लोक आहेत. बरोबर आहे, कारण त्याची टेस्ट जी आहे ना ती एकदम म्हणजे नाद खोडीच लागते. हा अशी लागते. हो 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 अशी पण लागते. आणि 1 2 3 4 5 6 आणि हे 4 आणि हे 3 आणि 4 म्हणजे एक 15 ते 17 18 वडे झाले असतील फक्त. सगळ्यांनी वडापाव खायला. ये देखो बाई, एकच नंबर वडापाव. हो, तुला हवाय? मस्त दिसत. ओके, तेवढा ब्लॅक असतोच बघा तो पाव. नो वरीज. सो एकदम गरम वडा आहे, ताजा तडफडीत. आणि पाव मी आता टेस्ट करतोय. ऑलरेडी एक खाऊन झालाय, हा दुसरा आहे. हा दुसरा वडापावची टेस्ट असेल. एवढा प्रोजेक्ट तू घरी खरडा बनवला, चटणी काय ठेचा, पण मला हे लोक सांगत नाहीत. कारण नाही म्हणजे काल मला त्रास होतो. घरी नव्हता आणि मला त्रास होतो.
आणि मी जास्त खातो. हा सुद्धा एका वड्यासोबत मी एवढा घेतलाय. हा सुद्धा मला खरं तर त्रासदायकच असणार आहे, पण ठेचा खायची आवड, जिद्द आणि महत्वाकांक्षा माणसाला थांबवत नाहीत. तर मी हा एवढा घेतलाय. थांबू देत नाही. होय. ईश्वरीचा पण आवडीचा आहे. ईश्वरी पण वडाचा आवडीचा आहे, ठेचा पण आवडीचा आहे. सावकाश घे. आणि हा तिसरा ते चौथा गाणं आता बनवत आहे. ओके, सो एन्जॉय लाईफ विथ वडापाव. काय होय तुला ठेचा घातला घे बघा. वडापाव खाऊन झाल्यानंतर बनतोय चहामध्ये थोडस आलं पण प्लेस केलंय मी. आणि इकडे कप रेडी आहे. चांगलं उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये फ्रेश आणलेलं दूध घालणार आणि एकदम कडक असा चहा बनवून रेडी होईल. कारण वडापाव खाल्ल्यानंतर चहा प्यायचा नाही असं होऊ शकत नाही. आज पुन्हा एकदा भाजी खरेदी करायला आलोय. हे बघा, सगळे हातगाडी, टांगा पलटी, घोडे फरार झालेले आहेत. हे देखो. आणि आज स्पेशली बघायला गेलं तर माझ्यासोबत प्राजक्ता पण आहे भाजी खरेदी करायला. त्यामुळे आज कुठली अडचण येणार नाही मला वाटतं. की महाग मिळते त्याचा काय अंदाज नाही. काय प्राजक्ता, काय वाटतंय, स्वस्त मिळेल की महाग मिळेल? स्वस्त वाटतंय, पण तिथे तू 40 रुपये बोललास ना, 50 रुपये आलं तर 20 रुपये पाव होतो. ओके 20 रुपये किलो टोमॅटो. ओके. आणि कांदा बटाटा बघूया. मी 60 रुपयाने आणला होता 1 किलो. हा हो. छोटे छोटे नाही रे, खिडकी आहे ती पण मोठी आहे ती. डायरेक्ट ठीक आहे. एवढी भाजी घेतली. साधारणपणे किती रुपयाची झाली असेल प्राजक्ता? 600-700 पर्यंत गेली. 600 ते 700 रुपयापर्यंत करतो, त्यामुळे लक्षात येत नाही. 100 रुपयाची साधारणपणे फ्रूटच घेतली आपण. आणि 300 रुपयाचे कांदा बटाटा. 300 रुपयाचे कांदा बटाटा, बरोबर. तेच झाले. या 3-4 पिशव्यां मिळूनच हे घेतलंय. पण इकडे आल्यामुळे थोडासा फरक पडतो. फरक पडतो, बरोबर. बाहेर आता 40 ते 50 रुपये किलो टोमॅटो आहे, ते 30 रुपये किलो मिळेल. होय होय. त्याच्यामुळे ऊन पण झालंय. साधारणपणे 12 वाजलेत. चल घरी जाऊया. भाजी खरेदी तर होऊन गेली, पण जाताना पण आम्हाला सिग्नल लागला साधारणपणे 1.5 मिनिटाचा. तो थांबावं लागतंय थोडा वेळ. तुला काय वाटतं, मी केस कापले पाहिजे? चांगले बारीक केले पाहिजे, किती कापले नाही पाहिजे. 0 एकदम एवढेसे बारीक. 0 आर्मी वाल्यांचे असतात तसे. वरती पण हा. कसं वाटेल ते? चांगलं वाटतं. कलिंगड कट नक्की, पक्का 100%. बघूया. मी त्यांना कलिंगड घ्या म्हणतो. मी काय सांगितलं, जागा नाही. ईश्वरीने बाकीचे सगळे फ्रूट खाल्ले, केळा, सफरचंद आणि संत्रा, हे सगळे फ्रूट खाल्ले, तर मग तिला कलिंगड. अदरवाईज नाही. सो बघूया. माझं तर डेअरिंग होत नाही एकदम बारीक केस करायला. तर कसं दिसेल. कोविड मध्ये असताना मी 0 कट केलेला होता. त्याच्यानंतर एकदम टकला कट केला होता 0 म्हणजे.
त्याच्यानंतर मी बारीक केस केले नाहीत, पण बघूया जर का इच्छा झाली माझी नाही नाव्याची तर झिरो कट नाव्याची इच्छा नाही, आपण सांगू तसं नावी करणार. हा नाव्याला सांगितलं टक्कल कर, तो टक्कल करणार. ठीक आहे, पण मी सांगत नाही. पण नाही, एवढे एवढे तुरे मी ज्या ज्या वेळेला नाव्याला सांगतो ना की मला माझी केस बारीक कर, तर तो दरवेळेला एवढे तो बारीक म्हणजे त्याला 15 दिवसांनी बिझनेस आहे. दर महिन्याला तुम्ही केस कटिंगला जाताय. ठीक आहे, मी आता सांगून बघतो त्याला काय बोलतोय तो. सांगून बघतो नाही, सांगायचं मला एकदम बारीक केस, एक नंबर. एक नंबर. हा, 0 म्हणजे पूर्ण टक्कल, 1 नंबर म्हणजे एवढे एवढे केस इंच भर असे तसे ठेवायचे पूर्ण सगळीकडे. इकडनं कमी, इकडनं जास्त, इकडनं असलं काय नाही. ठीक आहे, वर जो कोंबडा येतोय तो नाही आला पाहिजे. पण फिरतीलाच ठेवू ना. काय गरज नाही फिरायची, कशाला पाहिजे फिरायला. ते वाढतात 15 दिवसात परत. ठीक आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30. ईश्वरी आली क्लासवरून आणि प्राजक्ता आणि मी साधारणपणे 5:30 वाजल्यापासून भाजीच. जसं ईश्वरी क्लासला गेली तसं आम्ही भाजी धुवायला सुरुवात केली, तिला भाजीला मदत केली. पण किती छान आणि सुबक पद्धतीने भाजी धुतलेली आहे. आपण बघूया. टमाटर भाजी निवडली. हो, टमाटर हो, पहिली 4 जोड्या निवडली. त्याच्यानंतर लांबडी मिरची, गवार, बघूया त्याच्यात मेथी आणि कोथिंबीर. खाली मेथी आहे, वर कोथिंबीर आणि पण कोथिंबीर. 4 जोड्या निवडल्या, एवढा वेळ लागला. आणि भेंडी वगैरे किती छान दिसतंय ना प्राजक्ता, मस्त दिसतंय सगळ्या भाज्या. 8-10 दिवसात भाजी नाही आली. बरोबर. लिंबू पण 20 रुपयाला 7 लिंबू, असं सगळे एकदम छान मिळाले. तो ते घेऊन आलो आणि दुपारी 1 तास झोप पण काढली आम्ही, है ना प्राजक्ता? मी आणि ईश्वरी प्रॉपर. त्याच्यानंतर हे काम केलं, दमलो. तो प्राजक्ता काय करते रिफ्रेशमेंट म्हणून तू? आमटी भात जेवण. ओके, तर असं आहे. सकाळी रिफ्रेशमेंट होती, आताच्या जेवणामध्ये फ्रूट सॅलड आहे. आणि हा सगळा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? छानच वाटला असणार. त्याच्याबद्दल काहीतरी लिहा 2 वाक्यामध्ये. आणि भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत ईश्वरी मोबाईल बघते, वॉच करते मोबाईल. त्या बाय तू जाऊन ये मैत्रिणींना भेटून, काय ते परत येतील नाही तर. त्या मगाशी म्हणाल्या ईश्वरी कुठे आहे, आली नाही का? आमचं डान्स प्रॅक्टिस करायचं ठरलं होतं. ते 8 वाजता नाही, ते आले होते मगाशी, काव्या, रिया आणि आधी. सो बाय बाय.